हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. पहाटेची वेळ आहे आणि आत्ता ना पहाटेचे काय 4, 4:30च्या, 4:45च्या आसपासचं टायमिंग झालं असावं. बघितलं नाही आहे मी, पण थोडासा काळोख होता. आता उन्हाळा चालू आहे ना, तर 5:30 नंतरच उजाडतं, म्हणजे 5:30च्या आधीचंच हे टायमिंग असावं. तर इतकं छान पक्ष्यांचा आवाज येत होता ना सकाळी सकाळी. या पक्ष्यांच्या किलबिलाटानंच ना सकाळी सकाळी जाग येते आणि सकाळचा दिवस इतका छान जातो. पहाटे उठले ना की मी मॉर्निंग वॉकला जाते आणि मी तिथून नंतर नेहमीप्रमाणे माझ्या कामाला, माझ्या रुटीनला सुरुवात होते. तुळशीला पाणी घालणं आणि बाकीचं सगळं करणं. सकाळी सकाळी अशी भोपाळी ऐकायला किती भारी वाटतं ना, मन अगदी फ्रेश आणि प्रसन्न होऊन जातं. तर पाठीमागच्या अंगणामध्ये आमच्या एक तुळस आहे आणि पुढच्या अंगणामध्ये एक तुळस आहे. कधी कधी मी पाठीमागच्या अंगणातल्या तुळशीला पाणी घालते, कधी कधी पुढच्या, म्हणजे पुढच्या अंगणातल्या तुळशीला तर रोजच पाणी असतं, पण कधीतरीच तुम्हाला शूटमध्ये दाखवते. सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाते ना तेव्हा अंधार असतो आणि परत येते ना तेव्हा उजाडलेलं असतं आणि मग उजाडलं ना की मग कामाला सुरुवात होते. मग झाडलोट, देवपूजा, चहा ठेवायचं, हे सगळं. आणि नेहमीप्रमाणे मग स्वयंपाक, जेवण हे तर कधी, म्हणजे हे चक्रच आहे, हे न संपणार चक्र आहे. ही कामं चालूच असतात. त्यातूनही आपल्याला असं वाटत असेल ना की रोजचा दिवस येणारा जो आहे सारखाच असतो, पण तो प्रसन्न असावा, शांत असावा. तर अशा पद्धतीनं छान मस्तपैकी दिवसाची सुरुवात करायची. गाते भूपाळी, कलश दुधाचा, कौशल्या माऊली. चला तर मग मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. कामं तर सगळीच झाली. इतर कामं मी काही आज तुम्हाला दाखवणार नाही आहे. रोजच दाखवते मी झाडून लोटून क्लिनिंगची कामं किंवा एखादी रेसिपी. आज मी खास तुमच्याबरोबर ना सांडग्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर उन्हाळी कामामध्ये ना आम्ही ह्यावर्षी काही जास्त केलं नाही, तुम्हाला माहिती आहे. मी फक्त उडदाचे पापड केलेले आहेत आणि साबुदाणा पळी पापड, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. बटाट्याचे वेफर्स ना मागच्या वर्षीचे शिल्लक आहेत. तर आता ना मी तुमच्याबरोबर सांडग्याची रेसिपी करते. मटकीची डाळ की नाही अर्धा किलो होती, त्याचा अशा पद्धतीनं ना मिक्सरवर वाटून पीठ करून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी रवाळ पीठ करून घेतलेलं आहे बरं का, तुम्ही पाहत असाल. आणि एक कुडी लसूण सोलून घेतलेला आहे, एक मोठी कुडी, छोटी असेल तर 2 घ्या. आता मटकीच्या डाळीचं पीठ परातीत काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर थोडी कमी आहे म्हणून मग आम्ही उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी ना कोथिंबीर वाळवून ठेवली होती, तर तीच आता आम्ही यामध्ये घालणार आहे, कारण आता थोडीशी कमी पडते. कोथिंबीर ना भरपूर असेल तर एकदम मस्त छान एक प्रकारचा सुगंध येतो सांडग्यांना. तर भरपूर कोथिंबीर घाला तुमच्याकडे जर असेल तर. आता मी तर थोडीशी वाळकी घातलेली आहे. आम्ही म्हणजे उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी ना कोथिंबीर वाळवून ठेवतो. तर असं बोलताना थोडी गडबड होते. नंतर आता ना हे जिरं आहे, 1 चमचा जिरं घेतलं, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर बारीक पावडर करून घेतलेली आहे त्याची. आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये ना लसूण घालायचं आहे. लसूण आणि जिरं तुम्ही जर एकत्रित वाटलं ना तर जिरं वाटलं जाणार नाही, त्याच्यामुळं आधी जिरं मिक्सरला फिरवून घ्या, बारीक पूड करा आणि मग त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला, म्हणजे मग व्यवस्थित सगळं वाटण वाटलं जाईल. तर इथं बघा मी लसूण घेतलेलं आहे. तर आणि यामध्ये ना लसूण वाटला जावा म्हणून थोडंसं जाड मीठ घालायचं आहे. तुमच्याकडे जर जाड मीठ नसेल ना तर तुम्ही बारीक मीठसुद्धा घालू शकता, पण ते वाटतानाच घाला, जेणेकरून लसणाचे तुकडे राहणार नाही आणि लसणाची छान पेस्ट होईल. आपल्याला लसणाची पेस्ट करून घ्यायची. आता हे मी लाल तिखट घालते. तर हे लाल तिखट आहे ना, म्हणजे डंकावरून कुटून आणलेलं आहे मिरची पावडर. यामध्ये गरम मसाले, खडे मसाले सगळे मिक्स असतात बरं का या पावडरमध्ये. म्हणजे आपण जसं नेहमी भाज्यांना कालवणाला वापरतो की नाही कांदा लसूण मसाला, तो नाही आहे हा, ही पावडर आहे. तर पावडर घालायची आहे आपल्याला सांडग्यांना. आणि आमची खूप तिखट आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण कांदा लसूण मसाला सेल करतो, स्क्रीनवर नंबर देते. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही प्युअर 100% हळद, म्हणजे प्युअर हळद पावडर माझ्याकडनं ऑर्डर करू शकता आणि कांदा लसूण मसाला.
त्यानंतर ना इथं मिक्सरला ना लसणाची पेस्ट करून घेतली आणि त्यातच थोडं पाणी घेतलं सासूबाईंनी आणि हे पाणी ना आपल्याला सांडग्याच्या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे. आता मीठ तर आपण घातलेलं आहे वाटतानाच आणि परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि तेच पाणी आपल्याला या सांडग्याच्या पिठामध्ये ओतून द्यायचं आहे. म्हणजे अगदी तुम्ही अंदाज घेत घेत पीठ मळा बरं का, एकदम बदबद पण ओतू नका, थोडं थोडं करून त्यांनी ओतलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि मग ना छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. असं घट्टसर मळायचं आहे आणि छान घट्टसर पीठ मळून घेतलं की मग ते थोडं 15 मिनटं 10 मिनटं भिजत ठेवायचं, फुगतं ते पीठ आणि घट्टसरच मळायचं आहे. पातळ जर तुम्ही मळलं ना आणि तुम्ही सांडगे मोडायला गेला तर एकदम विचित्रच सांडगे येणार तुमची, म्हणजे त्या सांडग्यांना आकारच येणार नाही. तुमचं पीठ जर घट्टसर असेल ना तर मग तुमच्या सांडग्यांना छान आकार येईल आणि ते छान मोडता पण येतील तुम्हाला. तर मला अचानकच काम लागलं एक, म्हणून मग मी तुमच्याबरोबर सांडग्याचा व्हिडिओ म्हणजे सांडगे मोडतानाचा व्हिडिओ काही शेअर करू शकले नाही. आता हे पीठ छान मळून झालं ना, 10 मिनटं छान भिजत ठेवलं आणि मग इथं सासूबाईंनी हे सगळे सांडगे मोडून घेतलेले आहेत. तुम्ही बघत असाल हे सांडगे किती छान एकसारखे मोडलेले आहेत. तर त्यांनी एकट्यांनी मोडलेले आहेत, म्हणजे एक हाताने काम केलेलं आहे ना, त्यामुळे हे तुम्हाला सगळे एकसारखे दिसत आहेत. मी स्वयंपाकाला लागली होती की काहीतरी काम करत होते, त्यामुळं मग मी बघेपर्यंत तर इकडं त्यांचे सांडगे म्हणजे मोडून झाले पण होते. तर हे मी उन्हाला वाळत घालायला आणलेले आहेत, म्हणजे संध्याकाळचा आहे हा व्हिडिओ. संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मला ह्या सांडग्याला ऊन देऊन घ्यायचं होतं. तर सांडग्यांना ना सलग 3 ते 4 दिवस छान वाळवायचं आहे, नाही तर मग त्याला लगेच जाळी आणि बुरशी धरते बरं का. तर अर्धा किलो पिठाचे तुम्ही किती सांडगे झालेले आहेत इथं बघत असाल आणि थोडेसेच करायचे होते. आता सांडगे तर आमच्या घरामध्ये कोण खात नाही, आमच्या नणंदबाईंना द्यायचे होते ना, म्हणून सासूबाईंनी केले होते. तर म्हटलं चला रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करूया. आता हे मूग आहेत की नाही आमच्या शेतातले आहेत. तर आता आमची शेती ना वाट्याने दिली आहे करायला आणि मग एवढेच मूग मिळालेले आहेत. एवढेच म्हणण्यापेक्षा आयते मिळालेले आहेत, तर एवढे तेवढे का असे ना मिळाले, ह्याला खूप महत्त्व असतं. तर सध्या म्हणजे तुम्ही बघत असाल, मला तर काही शेतात जायला जमत नाही आहे, पण आता हे जे आलेलं आहे शेतीचं धान्य घरी, ते तर नीटनेटकं करून ठेवलं पाहिजे. म्हणून मग मूग आज स्वच्छ धुवायचे ठरवलेले आहेत आणि आज मस्तपैकी ना मुगाची डाळ करायची आपल्याला. तर ती मी वर्षभरासाठी कशी करून ठेवते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याआधी की नाही, आता मुगाला कसं आपण बोरिक पावडर लावून ठेवलेली असते, जेणेकरून त्याला कीड वगैरे धरू नये लवकर. तर ही बोरिक पावडर लावलेली आहे ना, म्हणून मूग एकदम म्हणजे 5 ते 6 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ. आता हे मूग किंवा चवळी उडीद वगैरे काही झालेलं असेल ना शेतीतलं धान्य धुवायचं असेल तर आम्ही सरळ कॅनलला जातो, घराशेजारीच कॅनल आहे. पण आता आपल्या टेरेसवर छान नळ आहे, एक धो पाणी आहे त्याला, त्याच्यामुळे इथं छान धुवून झालं बरं का. तर मी इथं सगळे मूग ना धुवून घेतलेले आहे स्वच्छ, ते पण अगदी खळखळ. तर आपण मूग धुवायला पाणी सोडलं ना की सगळं जे काही कुचके पोकळ जे मूग असतात ते सगळे पाण्यावर तरंगायला लागतात, किंवा जी काही घाण आहे ती मुगावरची पाण्यावर तरंगायला लागते. मग ते पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 5-6 पाण्याने स्वच्छ मूग धुवून घ्यायचे आहे. जोपर्यंत त्याच्यातलं घाण पाणी निघून जात नाही, स्वच्छ पाणी पडत नाही ना मुगातून, तोपर्यंत आपल्याला मूग धुवून घ्यायचे. आता हे मूग छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पातळ अशी ओढणी अंतरलेली आहे आणि त्यावर छान पातळ असे हे मूग पसरवून घ्यायचे आहे आपल्याला. आणि या मुगाची आपल्याला डाळ करून घ्यायची आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे डाळीचे रेट काय चाललेले आहेत, कशी किलो डाळ आहे. तर गेली 6 महिने गेली तरी गेली, खूप झालं आपल्याला, तेवढेच आपले किराणा मालाचे पैसे जे आहेत ते वाचतात. ऊन छान पडले, आता मूग आहे ना स्वच्छ धुतलेत आणि वाळायला घातलेले आहेत. आता हे मूग ना स्वच्छ झालेत आणि आता वाळल्यानंतर ना पुन्हा एकदा ते संध्याकाळी भिजत घालायचेत आपल्याला. भिजत घातल्यानंतर ते फुगले की मग पुन्हा एकदा आपल्याला ते सकाळी पाण्यातनं काढायचेत आणि 2 ते 3 दिवस त्यांना छान ऊन द्यायचे. 2-3 दिवस ते छान कडकडीत वाळले की मग आपल्याला ते जात्यावरनं भरडून आणायचे आणि जात्यावरनं भरडून आणले की मग ते फुलकटं टरफलं जे काही निघालेली असतील ना ह्याची डाळीची, ती स्वच्छ करायची. मग आपली मुगाची डाळ तयार होते. वर्षभरासाठी 6 महिन्यासाठी आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं मुगाची डाळ तयार करून ठेवू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला हरभरे जे आहेत ना, हरभरे पण असे स्वच्छ धुवायचे, वाळवायचे, पुन्हा भिजत घालायचे. रात्रभर छान भिजले की ते काढायचे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 2-3 दिवस छान कडक ऊन द्यायचं. ऊन दिल्यानंतर मग भरडून आणायचे आणि स्वच्छ करायचे. म्हणजे प्रत्येक डाळ जी आहे ना, जी घरवी तयार केली जाते त्याची प्रोसेस अशीच असते. तर आता आमची मुगाची डाळ तयार होईलच, उद्या मी तुमच्याबरोबर शेअर करेन.
जर मला जातं कुणाचं मिळालं तर मी घरीच तुम्हाला भरडून दाखवणार आहे. जातं तर माझ्याकडे नाही आहे. मागच्या वर्षी मी पाटा घेतला आहे. खरं तर त्याचा पण काही उपयोग होत नाही आणि जातं मी लवकरच घेणार आहे. तर चला, अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या डाळी करत असते वर्षभरासाठी. तुम्ही देखील अशा डाळी करू शकता. जर तुम्हाला घरव मूग मिळालं एखाद्या शेतकऱ्याकडनं किंवा हरभऱ्याची डाळ मिळाली, तर वर्षभरासाठी तुम्ही डाळी घरच्या घरी तयार करू शकता. तुम्हाला डाळींचे रेट तर माहिती आहे आता. आजच्या ब्लॉगमध्ये ना जास्त काही शेअर करण्यासारखं नव्हतं. फक्त डाळी कशा बनवायच्या वर्षभरासाठी हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आजचा ब्लॉग ना छोटासा होता. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात. आजच्या ब्लॉगचं शेवट मी इथंच करते. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला मग, बाय.